असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यमामिर भीती देवी कुबेरा हि तैसेची जो सर्वज्ञानी दया घन मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या ज्ञानी भासी जगतम जसा दोरीवरी सर्प दिसतम परी दोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे पुण्यपुरुष सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या. तर आपण विचार सागरा मधला चौथा तरंग आणि अनिर्वचनीय ख्याती हा भाग आपण बघू लागलो. तर अनिर्वचनीय ख्यातीमध्ये श्री गुरुनं अनेक प्रकारानं या ठिकाणी दृष्टांत देऊन ही सत्ख्याती किती चुकीची आहे हे समजून देण्याचा प्रयत्न केलाय. आपण काल बघितलं की सत्ख्यातीवाल्याचं मत त्या ठिकाणी शिष्यानं प्रश्न केला होता की सत्ख्याती मानली तर काय फरक पडतो किंवा सत्ख्याती या ठिकाणी मला योग्य आहे असं वाटतं. तर मग श्री गुरुनं सत्ख्याती वाल्याचं मत किती असंगत आहे हे आपल्याला पाहायला भेटतं की सत्ख्यातीवाला जो काही जगत सत्य आहे असं मानतो तर त्याच्या त्या समजुतीमध्ये कशा प्रकारचा घोटाळा आहे किंवा त्याची समजूत चुकीची कशी आहे तर हे सद्गुरूनं या ठिकाणी दाखवून दिलंय आणि ते आपण बघितलं. 9 वाजता चल राधाबाई माईक बंद करा तुमचं. तर आपण बघू लागलो की श्री गुरु म्हणू लागले की या ठिकाणी सत्ख्यातीवाल्याचं मत कसं चुकीचं आहे. तर त्याने सांगितलं की सुक्ती आणि रजत, सुक्तीवर जो काही रजत भ्रम झाला तर सिंपली सुक्ती बी सत्य आहे आणि रजत पण सत्य आहे असं सत्ख्यातीवाल्याचं म्हणणं आहे. तर मग आता सुक्ती जळून गेल्यावर त्या भस्मामध्ये रजत सापडायला पाहिजे, कारण रजत हे अग्नीमध्ये जळत नाही आणि त्याला जाळण्यासाठी काहीतरी प्रक्रिया करावी लागते. गंधक वगैरे टाकून काहीतरी प्रक्रिया करून त्याला जाळल्या जातं. आता जर गंधक त्या ठिकाणी टाकल्यानंतरच जळतं ते रजत, असं जळत नाही. तर मग ते रजत सुक्ती जाळल्यानंतर ते सापडायला पाहिजे कुठं, तर त्या भस्मामध्ये. कारण सुक्तीचं भस्म झालं मग त्यामध्ये रजत सापडत नाही आणि म्हणून या ठिकाणी सत्ख्याती मत चुकीचं आहे. कारण सत्ख्यातीवाले म्हणतात की सुक्ती बी सत्य आहे आणि रजत पण सत्य आहे. बरं, दुसरं कारण की अशा प्रकारचं एकाला त्या रज्जूवर सर्प दिसला, एकाला माळा दिसली, एकाला भूमिरेषा दिसली, एकाला पाण्याची धार दिसली, एकाला दंड दिसला. 10 प्रकारच्या लोकांना 10 प्रकार त्या रज्जूच्या ठिकाणी दिसले. मग त्या रज्जूच्या लहानाशा देशामध्ये इतके पदार्थ कसे असते आणि इतके पदार्थ बसू शकत नाही, कारण रज्जू देश तर लहान आहे. मग त्या लहान अशा रज्जू देशामध्ये इतके त्या ठिकाणी पदार्थ कसे बसतील,
आणि म्हणून भ्रमातला पदार्थ कसा असतो तर स्वप्न दृष्टांत देऊन त्यांनी सांगितलं होतं की या ठिकाणी अनिर्वचनीय ख्यातीच मानणे योग्य आहे. कारण स्वप्न या ठिकाणी उत्पन्न होतं तर अनिर्वचनीय ख्याती मानल्यानंतर स्वप्नाची संगती लागती की स्वप्नामध्ये काही नसताना नद्या, मोठमोठे समुद्र, पर्वत त्या ठिकाणी दिसतात आणि म्हणून तिथं त्या ठिकाणी अनिर्वचनीय ख्याती मानल्यामुळं त्याला काही अडचण नाही आणि सत्य मानल्यानंतर मात्र अडचण असती आणि म्हणून हे अशा प्रकारचं सद्गुरू समजून सांगते की सत्ख्याती मानल्यानंतर पुन्हा काय अडचण आहे तिसरी अडचण ते सांगते की सत्ख्याती मानल्यानंतर मृगजळ जर सत्य आहे म्हणल्यावर मृगजळातल्या पाण्यानं ताण भागायला पाहिजे होती आणि म्हणून तिथं भागत नाही आणि मृगजळ जर सत्य असतं तर मग विहिरी आणि तलाव खोदकाम करायचं काम नव्हतं. म्हणून या ठिकाणी सत्ख्यातीवाल्याचं मत चुकीचं आहे. कारण त्यांचं म्हणणं भ्रमातला पदार्थ सुद्धा सत्य आहे. मग जर भ्रमातला पदार्थ सत्य आहे तर मृगजळाच्या पाण्यानं तहान झाला पाहिजे होती आणि मृगजळ दिसायला म्हणल्यावर विहिरी खांदायचं काम नव्हतं पाहिजे आणि म्हणून सत्ख्याती मत चुकीचं आहे. बरं चौथं कारण ते सांगते की या ठिकाणी भ्रमातला पदार्थ ज्याला दोष आहे त्याला दिसतो. बाकीच्याला दिसत नाही. जसं की ज्याच्या डोळ्यामध्ये कावीळ आवाज झाला कमी आला. त्याला ज्याच्या डोळ्यामध्ये कावीळ झाला त्याला चंद्र हा पिवळा दिसतो आणि बाकीच्याला दिसत नाही. म्हणून ज्याला त्या ठिकाणी दोष आहे त्यालाच दोषयुक्त पदार्थ अनुभवाला येतो. असं सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं. आवाज यायला ना चांगला? हॅलो. रामकृष्ण महाराज आवाज यायला पण ते कॅमेरे उगाच सुरू ठेवायलेत ना. कॅमेरामुळे होतं कधी काही थोडं वाटलं बंद करा कॅमेरे आणि आवाज मग चांगला येतो जरा स्पष्ट कॅमेरा बंद असला. म्हणून आपल्याला ध्यानात घ्यायचं की भ्रमातले पदार्थ ज्याची त्याला दिसते दोषवानाला बाकीच्यांना दिसत नाहीत. जसं आपण भ्रमातला पदार्थ स्वप्न असतं तर जवळ बसलेल्या माणसाला दिसत नाही ते. तो म्हणतो चोर आले पण जवळ बसलेले शांत असतात. तो म्हणतो वाघ आला पण जवळचे काय त्या ठिकाणी त्याला मदत करायला पळत नाही तर ते हसत येत. म्हणून ते भ्रमातले पदार्थ ज्याची त्याला असते दोषवानाला त्या ठिकाणी दोष दिसतो. कारण जसं आपण पाहिलं की ज्याच्या डोळ्यामध्ये कावीळ झाला त्याला चंद्र हा पिवळा दिसतो आणि प्रत्येकाला दिसत नाही. म्हणून हा या ठिकाणी सत्ख्यातीवाल्याचं मत चुकीचं आहे आणि म्हणून या ठिकाणी आता आपला 14वा क्रमांकाचा मुद्दा या ठिकाणी आता चालू आहे. हा आपला कालचा विषय. तर मिथ्या पदार्थ हर्षे विषदास कारण कसे होतात याविषयी शंका समाधान. आता या 14व्या मुद्द्यामध्ये शिष्यानं प्रश्न केला की मिथ्या पदार्थ आहेत ठीक आहे पण मिथ्या पदार्थ हर्ष आणि विषाद सुखाला आणि दुःखाला कारण कसे होतात. आता पदार्थ मिथ्या आहेत पण आता सुख दुःखाला कारण कसे व्हायला लागले. अशा प्रकारची अडचण जी काही वाटली तर शिष्यानं आपल्या शंकारोपानं सद्गुरू पुढे उपस्थित केली की मिथ्या पदार्थ आहेत पण ते हर्ष व्हायला लागला कधी आणि कधी आनंद व्हायला लागला, विषाद व्हायला लागला, कधी हर्ष व्हायला लागला. हे काय कारण आहे की अशा प्रकारचं गुरुला विचारल्यानंतर गुरुनं सांगितलं की त्या पदार्थाविषयी अनुकूल प्रतिकूलता ही हर्ष शोकाला कारण आहे, पदार्थ नाही. म्हणून त्या पदार्थावर अनुकूल प्रतिकूल अशा प्रकारची जी भावना आहे ना तर ती कारण आहे. अनुकूल प्रतिकूल बुद्धी तीच हर्षी विषादाला कारण आहे. नसता त्यांना सांगितलं की मिथ्या पदार्थ पाहून आनंद झालाच नसता. नाटक पाहून किंवा बाजीगाराचा खेळ पाहून म्हणजे गारुड्याचा खेळ. आता गारुडी खेळ करतो मग आता तो मिथ्या असून बी आपल्याला त्या ठिकाणी तिथं आपण उत्सुकतेनं पाहतो किंवा
एखादं नाटक आता पाहतानाच आपल्याला माहित असतं हे नाटक आहे म्हणून, तरी पण त्या ठिकाणी आपण हसण्याचं रडण्याचं नाटकच करतो तिथं. म्हणून आपल्या ध्यानात घ्यायचं की पदार्थ सुखदुःखाला कारण नाही, तर अनुकूल प्रतिकूल बुद्धी ही सुखदुःखाला कारण आहे. म्हणून 15व्या मुद्द्यामध्ये अनिर्वचनीय ख्यातीविषयी शंका व समाधान. आता अनिर्वचनीय ख्यातीविषयी शिष्यानं या ठिकाणी शंका केली आणि श्री गुरु त्याच्यावर समाधान सांगायला लागले. कारण हे ज्ञान दृढ होण्यासाठी इथंच या ठिकाणी शंका उपस्थित करून पुन्हा त्या शंकेचं निरसन इथंच आपल्याला पाहायला भेटतं ते गुरु शिष्याच्या रूपानं. आणि म्हणून त्या शंकेचं निरसन झालं तर मग ते ज्ञान दृढ होतं आपलं, म्हणजे पक्क होतं. आणि ते ज्ञान पक्क होण्यासाठीच हे शंका यायला पाहिजे आणि शंका येऊन पुन्हा निवृत्त सुद्धा व्हायला पाहिजे. आणि शिष्य अशा प्रकारच्या शंका उपस्थित करतो आणि शंका उपस्थित केल्यानंतर आपण बघितलं आताच या ठिकाणी शंका केली होती की मग हे मिथ्या पदार्थापासून हर्ष विषाद का होतो. गुरुनं सांगितलं की पदार्थ हर्ष विषादाला कारण नाही, अनुकूल प्रतिकूल बुद्धी हर्ष विषादाला कारण आहे. कारण असं जर नसतं तर मग बाजीगराचा खेळ किंवा एखादं नाटक पाहून आनंद झालाच नसता. कारण मिथ्या असून बी अनुकूलता असल्यामुळे त्या ठिकाणी आनंद होतो. म्हणून अशा प्रकारचं या ठिकाणी अनुकूल प्रतिकूलताच ही सुखदुःखाला कारण आहे. म्हणून आता अनिर्वचनीय ख्यातीविषयी शंका व समाधान. आता अनिर्वचनीय ख्याती जी आहे तर ती खूप महत्वाची आहे. कारण अनिर्वचनीय ख्याती कळाली की मग विचारसागरातला महत्वाचा मुद्दा कळाला असं म्हणायला काही हरकत नाही. कारण अनिर्वचनीय ख्याती सांगण्यासाठीच यानं या 4थ्या तरंगामध्ये आपण बघतो की ह्या ग्रंथकारानं खूप अट्टहास केलेला आहे. कारण अनिर्वचनीय असे काही मुद्दे आहेत या ग्रंथामध्ये की ते कळालेच पाहिजे. आणि महत्वाच्या मुद्द्याविषयी उहापोह केलेले आहे. अनेक दृष्टांत, अनेक प्रकारचे या ठिकाणी योजना करून समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून हा मुद्दा आपण जर समजून घेतला तर बऱ्याचशे काही आपले शंका समाधान आपल्याला करता येतं. आणि आपल्याला या ठिकाणी संगती सुद्धा बाकीच्या ग्रंथांची लागत असती. आणि म्हणून हा विचारसागर खूप ग्रंथ महत्वाचा आहे. म्हणून याच्यामध्ये अनिर्वचनीय ख्याती हा जो मुद्दा आला तर जगाची संगती लावायला लागले अनिर्वचनीय ख्याती. अनिर्वचनीय ख्याती म्हणजे येणारा पदार्थ हा भ्रम आहे आणि भ्रम म्हणल्यानंतर अडचण नाही काही. आणि सत्य मानल्यानंतर खूप अडचणी आहेत. आणि भ्रम मानल्यानंतर आता सत्य मानल्यानंतर काय अडचणी आहेत हे 4 कारण आपण काल सुद्धा बघितले. आणि आता सुरुवातीला सुद्धा या ठिकाणी आपण बघितले की सत्यत्व बुद्धी मानणं किती अडचण आहे. म्हणून याचा आपण आज सुद्धा या ठिकाणी थोडा कालचा विषय घेऊन सुरुवातीला आपण बघितलं की जगत सत्य जर मानलं तर अडचण येते आणि अनिर्वचनीय मानल्यावर काही अडचण येत नाही. जसं स्वप्न या ठिकाणी त्याला काही जागा लागत नाही, देशकाल लागत नाही, किती बी काही बी स्वप्नात दिसतं. कारण